वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दं। जय श्रीकृष्ण सर्वांना. काल आपण 14वा अध्याय 6वा श्लोक पाहिलेला. 6व्या श्लोकात आता 7व्या आणि 8व्या श्लोकात सत्व रज आणि तमगुणामुळे कोणत्या प्रकारची बंधनं होतात हे सांगितलेलं आहे. सत्वगुण हा जरी सत्तत्वाच्या जवळचा असला तरीही त्याच्यातनंही पुढे जायचंय हा जर फोकस ठेवला नाही तर तोही बाधक होऊ शकतो. हे याची काळजी घेण्यासाठी हे भगवंतांनी प्रत्येक गुणांनी काय बंध येतात हे सांगितले. 6व्या याच्यात सांगितलंय की 6वा झालेला तरी 6, 7, 8 एकत्र असल्यामुळे पुन्हा एकदा घेऊ. तत्र सत्त्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयं सुखसंगेन ज्ञाति ज्ञानसंघेन चानघ. अनघ अनघ म्हणजे निष्पाप अशा अर्जुना, या 3 गुणातील सत्व गुण हा सर्वात निर्मळ असल्यामुळे प्रकाश उत्पन्न करणारा म्हणजे आत्मतत्वाच्या जवळ नेणारा आणि विकार रहित आहे. पण तरी तो सुद्धा सात्विक कर्म जर अहंकारयुक्त केली तर स्वर्गादी फळाच्या द्वारांनी सुखात बांधून ठेवतो, किंवा ज्ञानाभ्यास जरी केला तरी कुठेतरी तो मी सर्वांपेक्षा ज्ञानी अशा रीतीने तो सात्विक अभिमानाच्या योगे बंध निर्माण करू शकतो. आणि ज्ञानाचा अहंकार हा फार मोठा अहंकार आहे. ईश्वरहम अहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी, यात सिद्ध मी आहे, ईश्वर मी आहे असा जरी अहंकार जरी झाला तरी तो बाधक आहे. हिरण्यकशिपूला असाच अहंकार होता ना, तो जय विजयांपैकी असल्यामुळे सगळी ज्ञानभूमिका त्याची पक्की आहे. हिरण्याक्षाचा वध झाल्यानंतर सुद्धा तो जेव्हा हिरण्याक्षाच्या स्त्रिया आणि आपली आई दिती हिला जे समजवतोय ते सगळे तत्वज्ञान सांगतोय. इतका तो ज्ञानी आहेच खर तर, पण तो अहंकार आहे की मीच ईश्वर आहे. तर त्यामुळे रजोगुणाचा थोडा जरी लेश राहिला तर सत्वगुणही बाधक होऊ शकतो. आता 7व्यात रजोगुणाबद्दल सांगतात. रजो रागात्मकं विद्धि तृष्णा संगसमुद्भवं तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनां. आता इथे कौन्तेय हे उद्बोध केलेलं आहे. आपला संबंध प्रस्थापित ही केलेला आहे की आपल्या आत्याचा तो मुलगा आहे. पण त्याबरोबर रजोगुणात आसक्ती जी आहे ती आसक्ती कशी बांधते हे सांगण्याकरता इथे का बरं कौन्तेय म्हटलेलं आहे की हे सर्व जे संबंध आहेत ते खरे नाही आहेत. जीवाचा शिवाशी संबंध किंवा आपल्या आत्मतत्वाशी आपला संबंध हा या सगळ्या नात्यांच्या पलीकडे हे ही जाणून देण्याकरता कौन्तेय म्हटलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे कौन्तेय यांनी तुझी माता ही कशी सगळ्या रजात पासून वेगळी अशी आहे, माझी भक्त आहे, तिचा तू पुत्र आहे त्यामुळे तूही तसाच हो हेही त्यांना सुचवून द्यायचंय. आता रजो रागात्मकम विद्धी, रागरूप म्हणजे प्रेम आसक्तीरूप असा रजोगुण आहे. हे पाहिजे ते पाहिजे अशा तृष्णा संग समुद्भव, अशी जी तृष्णा आणि आसक्ती आहे त्याच्यातनच निर्माण झालेला आहे रजोगुण. एकदा तो रजोगुण अमुक पाहिजे म्हटलंय तर कामात क्रोधोबीज आहे ते क्रोधात भवती समूह हे सगळ्या गोष्टी पुढे लागतात. त्यामुळे
सत्वगुणाचं कार्य काय, रजोगुणाचं कार्य काय, तर सत्वगुणाने सुख मिळतं तसं रजोगुणाने दुःख मिळतं सांगितलंय, आणि तमोगुणाने अ, अ, अज्ञानरूपी तमात माणूस जातो असं सांगितलेलं आहे भगवंतांनी खरं तर गीतेमध्ये. तर इथे भगवान सांगतायत की रजो रागात्मकम वृद्धी, राग हे पाहिजे अशा ऋतूनी तो रजगुण संकल्पात्मक तयार होतो, आणि तसं इच्छा व आसक्ती पासून तो तयार होतो हे तू समजून घे म्हणतात. आणि तन्नी बद्धाती कौंतेय कर्मसंगेन देईना, आणि त्यांनी कर्म करणं आणि त्याचं फळ मिळवणं या चक्रात तो बांधला जातो. काहीतरी करावं ही जी वृत्ती आहे ती राजसिक वृत्ती आहे, आणि ते करावं कशासाठी, तर प्रत्येक काहीतरी करावयाची इच्छा, त्याच्यातनं काहीतरी मिळवण्यासाठी, जे पाहिजे ते मिळवण्यासाठी ते करावं ही जी इच्छा आहे त्यांनी तो कर्मबंध निर्माण होतो. आता तमाचं बंधन सांगतायत. तमस्त्वं तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां, प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत. तम हा अज्ञानातनं निर्माण झालेला आहे. ते भारत म्हणजे त्याच्या कुलाचीही रेफरन्स दिलाय की जिथे मोठी परंपरा आहे सत्वगुणी राजांची, त्यामुळे तमाचा तिकडे संबंध नाहीये, म्हणून त्या कुलाचाही त्यांनी संबंध प्रस्थापित करण्याकरता म्हणून भारत हे म्हटलेलं आहे, संबोधन केलंय अर्जुना. तर हे भारता, सर्व देहाभिमानी पुरुषांना मोह पाडणारा, मूढ करणारा असा जो तमोगुण, तो अज्ञानापासून तयार झालेला आहे, हे तू समजून घे, समज. आणि तो त्यांनी काय होतं तर प्रमाद, आलस्य, निद्रा ह्या प्रकाराने तो बांधतो. नामाचे जे अपराध सांगितलेत किंवा साधनेमध्ये जे विघ्न सांगितलेत त्याच्यात प्रमाद, आलस्य, निद्रा ही फार मोठी विघ्न सांगितलेत, ती तमोगुणामुळे येतात. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे म्हणतात. तो आळस हा तमोगुणाचा परिणाम आहे. आणि इथे प्रमाद म्हणजे आपण मराठीत प्रमाद म्हणजे मोठा दोष काही घडला, माझ्याकडनं चुकीची घटना घडली, याला प्रमाद आपण म्हणतो. पण सत्व प्राप्तीपेक्षा जे काही वेगळं आहे, किंवा ईश्वर प्राप्तीशिवाय जे काही क्रिया घडतायत, आणि काही काही तर अशाच उगाच ज्याला काही उद्देश नाही अशा ज्या क्रिया आहेत, आलस, निद्रा तर हे आहेत. पण आजच्या युगात आपण पाहतो इंटरनेटवर उगाच काहीतरी आपण काही ठराविक गोष्ट बघत असणं हे रजोगुणात येतं, हे असं वाटतं म्हणून बघितलं म्हणून. पण ते सोडून असंच उद्देशरहित जे होतंय ते ते जे आहे ते तमोगुणात नव्हते हे सांगितलेलं आहे. आता पुढे सांगतायत, आता या 3 जे बंध सांगितले, 6व्यात सत्वगुणाने येणारा सुखरूपी बंध, नंतर 7व्यात सांगितलाय तो रजोरूपी बंध, आणि 8व्यात सांगितलाय तो तमाचा आळस निद्रारूपी बंध. यांनी याच्यामुळे काय होतं ते आता भगवान सांगतायत. सत्वं सुखे संजयती रजः कर्मणि भारत, ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. सत्वं सुखे संजयती म्हणजे आता इथे पुन्हा भारतच हे संबोधन वापरले, कारण तेच आहे. तर हे भारता, सत्वं सुखे संजयती, सत्वाच्या बंधनाने सुखाची अनुभूती येते. आता ते सच्चिदानंदाचं आनंदाचं सुख नाहीये. हे सुख म्हणजे विषयापासून त्या पुण्य अहंकारात्मक सात्विक कर्मातून होणारं ते सुख आहे.
तर ते सात्विक कर्मातनं होतं. रजक कर्मणी भारत, रजानी परत कर्मातून कर्म, कर्मातून कर्म अशी कर्मोत्पत्ती होत राहते. आणि प्रमादे संजयती म्हणजे तमोगुणाने ज्ञान, परमात्म्याचं ज्ञान गेलं, तो आनंदरूप आहे हे याच्याविषयी अज्ञान झालं. आणि म्हणजे आपण मागेही पाहिलं की अज्ञानावरण आहे आणि मग विक्षेप आहे, आवरण आणि विक्षेप. विक्षेप म्हणजे जे आपण उदाहरणाने पाहिलं की रज्जू आहे, ती रज्जू दोरीनं दिसणं हे अज्ञान आवरण झालं आणि त्याच्याऐवजी साप दिसणं. तसं आनंद जो आहे तो आत्मस्वरूपातनं दिसण्याच्या ऐवजी तो भलतीकडे म्हणजे विषयात तो दिसायला लागतो. हे प्रमादाचं लक्षण ते तमोगुणामुळे झालेलं आहे असं म्हणतात. आता पुढे सांगतात की हे वेगवेगळे गुण ची वृद्धी कशी काय होते हे सांगितलेलं आहे. रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत, रजसत्वं तमश्चैव तमः सत्वं रजस्तथा. हे गुण जे आहेत त्याच्या एखाद्या गुणाची वृद्धी जेव्हा होते तेव्हा बाकी दोन गुण कमी होतात. आता हे जनरल सांगितलेलं आहे. कोणत्याही या तिन्ही गुणांची कमी जास्तपणा होत राहतो. एखाद वेळी सत्व सर्वात जास्त आहे, त्याच्या खालोखाल रज, त्याच्या खालोखाल कमा, असेही कॉम्बिनेशन होत राहतात. तर ते थोडक्यात सांगायकरता भगवंतांनी इथे सांगितलंय. रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत, रजसत्वं तमश्चैव तमसत्वं रजस्तथा. 10व्या श्लोकात हे सांगितलंय की हे अर्जुना, इथे पुन्हा भारत हे संबोधन कंटिन्यू केलंय भगवंतानी. तर हे भारता, रजोगुण आणि तमोगुण ह्याचं प्रमाण कमी केलं तरच सत्वगुण वाढतो. रजोगुण जेव्हा वाढतो तेव्हा सत्व आणि तमाला तो झाकतो, कमी करतो. तसंच तमोगुण वाढतो तेव्हा तो सत्व आणि रजाला कमी करतो. समजा आळस आली, झोप आली की झोप लागते तेव्हा रज गेलं, कारण क्रिया करणं हे थांबलं, आणि ज्ञानही गेलं त्यामुळे तमही थांबलं. जेव्हा पूर्ण आपण सात्विक काही कर्म करतोय, ईश्वराची पूजा आहे किंवा आहे, तर त्यावेळी आपल्याला बऱ्याच वेळा असा प्रसन्नतेचा अनुभव येतो, कारण सत्वगुण वाढतो तेव्हा शांतपणे ध्यान करत राहावं असं वाटायला लागतंय. तर तेव्हा रज आणि तम कमी झाला आणि कधीतरी आपण हे करावं ते करावं असा उत्साह सगळा येतोय, तेव्हा रजोगुण वाढला आणि सत्व आणि तम कमी झाला असं हे होतं. आता याच्यानंतर पुढे भगवान सत्वगुणाच्या वृद्धीचं कारण लक्षण सांगतायत. सत्वगुणाच्या वृद्धीचं लक्षण सांगतायत भगवान. सत्वगुण जेव्हा वृद्धिंगत होतो तेव्हा काय होतं, तर 11वा श्लोक, सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते, ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्वमित्युत. सर्वद्वारेषु देहेस्मिन्, सर्वद्वारेषु म्हणजे या देहाची जी दारं आहेत. आता देहाची दारं म्हणजे काय, की ज्यातनं विषय आत येतात ती सगळी द्वारं म्हणून धरली गेलेली आहेत, किंवा नवद्वार युक्त नगरी या देहाला म्हटले. म्हणजे कान, नाकाचे 2 द्वार, डोळ्यांचे 2, असे हे 2 2 2 6 झाले. मुख हे 7वं झालं आणि गुद उपस्थ ही 9. हे 9 द्वार
ह्यांनी किंवा सर्वेंद्रियांनी आणि अंतःकरणानी यांच्यात प्रकाश उपजायते म्हणजे चैतन्य सगळं जाणवतं. ज्यावेळी या देहात तसे अंतःकरण इंद्रियात चैतन्य आणि विवेक शक्ती उत्पन्न होते, त्यावेळी असं समजावं की सत्वगुण वाढलेला आहे. रजोगुण वाढलेला हे कसं ओळखावं? तर ते 12व्या श्लोकात सांगतायत. लोभ प्रवृत्तिरारंभ कर्मणामशमः स्पृहा. लोभ प्रवृत्तिरारंभ कर्मणामशमः स्पृहा. रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. भरतर्षभ म्हणजे भरताच्या कुलोत्पन्ना अर्जुना. रजोगुण वाढल्यावर काय काय होतं? लोभ वाढतो, प्रवृत्ती काहीतरी करायची प्रवृत्ती आणि काहीतरी नवीन सुरू करायची प्रेरणा, या म्हणजे कोणत्या तरी कर्माचा अ, अ, अनुभव, कर्माचा आरंभ काहीतरी फळाच्या इच्छेने होते. आणि काय होतं, अशांती आणि विषय स्पृहा म्हणजे विषय भोगाची. अशमहा म्हणजे शम म्हणजे मनाची शांती, याला शम म्हणतात. अशमा म्हणजे अशांती आणि स्पृहा म्हणजे लालसा, ही सगळी उत्पन्न होते. आता पुढे 13व्यात तमोगुणाने काय होतं हे सांगतात. अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नंदन. अप्रकाशो अप्रवृत्तिश्च म्हणजे प्रकाशाच्या विरुद्ध. तमोगुण म्हणजे अंधकार आहे, सत्वगुण हा प्रकाश रूप आहे. तर अप्रकाशो म्हणजे तमोगुण वाढल्यावर अंतःकरणात अप्रकाशो म्हणजे अंधार. अंधार म्हणजे तम याचाही अर्थ एक अंधार काय आहे, कारण तो अंधार रूपीच आहे. तो काळोख आहे म्हणजे तिथे ज्ञानाचा प्रकाश नाहीये, त्या दृष्टीने तो अंधार आहे. आणि त्यांनी काय होतं, ज्ञानाचा प्रकाश नसल्यानंतर सत्वगुण पण गेला आणि रजगुण पण केला. त्यामुळे काही करावंसं वाटत नाही, कर्तव्य कर्म करावं असं वाटत नाही. जी काय हालचाली होतात त्या उद्देशरहित होतात. झोप, आळस हे सगळं वाढतं. तर हे सगळं तमोगुणाने निर्माण होतं. आता पुढे सांगतायत, जर सत्वगुणाची वृद्धी झालेली असताना जर मृत्यू आला तर काय होतं हे 14व्यात सांगतील. रजाने काय होतं, तमाने काय होतं हे 15व्यात भगवान आता सांगणार आहे. तर 14व्यात सांगतात भगवान, यदा सत्वे प्रवृद्धे तू प्रलयं सॉरी यदा सत्वे प्रवृद्धे तू प्रलयं याति देहभृत् तदोत्तमविदान् लोकान् नमलान् प्रतिपद्यते. जेव्हा हा मनुष्य यदा सत्वे प्रवृत्ते तू, जेव्हा मनुष्य सत्वगुण वाढतो तेव्हा जर त्याला प्रलयम म्हणजे अ, देहाचा विशेष करून लय म्हणजे मृत्यू जेव्हा होतोय, तर त्यावेळी तो उत्तम कर्म करणाऱ्यांच्या लोकात म्हणजेच स्वर्गलोकात प्राप्त होतो. तदोत्तम विदाम लोका म्हणजे उत्तम कर्म करणाऱ्या लोकांच्या लोकात लोकांना लोकान अमलान प्रतिपद्यते. अमल अशा लोकात म्हणजे निर्मळ अशा दिव्य स्वर्गादी लोकात किंवा त्याच्याही पेक्षा अमल म्हणजे सत्य लोकापर्यंतही तो जाऊ शकतो. पुढे 15व्यात रजोगुणाच्या प्रादुर्भाव असताना मृत्यू झाल्यावर काय होतंय ते सांगतात. रजसी प्रलयं गत्वा कर्मसंगेषु जायते तथा प्रलीनस्तमसी मूढयोनिषु जायते. रजसी प्रलय तत्वा रजगुण वाढलेला असताना जर मरण आलं तर काय होतं, कर्मसंगीषु जायते जन्म येतो अशा ठिकाणी जिथे खूप कर्माची लालसा म्हणजे हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, ह्याच्यासाठी पाहिजे, हे करायला ते केलं पाहिजे, या सगळ्या
ज्या वासना जिथे असतात, त्या पृथ्वी लोकावर म्हणजे मनुष्य लोकात जन्म येतो. तसंच तथा प्रलीनच तमसी, तमगुण वाढलेला असताना प्रलीन झाला, मृत्यू आला, तर मूढ योनिषु जायतो. अज्ञानी अशा प्रकारच्या योनीत म्हणजे स्थावराणाम अधोगती म्हटलेलं आहे. अधोगती जास्त ज्यांच्यात तमोगुण आहे त्यांची अधोगती होते म्हणजे मूढ योनी ज्या स्थावर योनी आहेत, वृक्ष आहेत, त्याच्याहून स्थावर म्हणजे दगड पण, अश्व ही पण योनी म्हटलेली आहे. त्या योनीत जावं लागतं किंवा त्या योनीत पुढचा जन्म येतो. जसे गुण त्या गुणाच्या अनुकूल पंचमहाभूतांचं एकत्रीकरण होतं. तमोगुण असल्यावर जास्त पृथ्वीचा गुण आकर्षित होणं म्हणजे दगडादी असे स्थावर योनीत जन्म येतो. आता 16व्यात सांगतायत सात्विक राजस तामसाचं फळ सांगतायत भगवान. कर्मणः सुकृतस्याहु सात्विकं निर्मलं फलम रजसस्तु फलं दुःखम अज्ञानं तमसः फलम. श्रेष्ठ अशा सात्विक कर्माचं फळ हे सात्विक अर्थात सुखरूप मिळतं. त्याच्यानंतर आहुहू म्हणजे सांगितलं जातं, म्हणजे सात्विक कर्माचं निर्मळ असं सुखरूप असं फळ सांगितलेलं आहे असं भगवान म्हणतात. रजसस्तु फलम दुःखम, रजाचं हे मगाशी आपण म्हटलं ना की रजाचं फल हे दुःख सांगितलेलं आहे. तो हा श्लोक आलेला आहे की रजसस्तु फलम दुःखम. आपल्याला वाटतं की हे कर्म केलं, ते कर्म केलं, त्या कर्माचं फल हे सुखरूप मिळायची आपण अपेक्षा करतो. तात्पुरतं सुख मिळाल्यासारखं वाटतं. मी काम केलं, मला पगार मिळाला, त्यातनं मला छानछौकी करता आली. हे तात्पुरतं सुख वाटतं, पण ते सगळं सुख संपणारं क्षणभंगुर असल्यामुळे अंतिम त्याच्या दुःखात परिवर्तन होतं. कसं? तर दुःख पूर्वी आपल्याला झालेलं असेल तर त्याच्या विचारानेही दुःख होतं. सुख जरी झालं असेल तर ते सुख राहिलं नाही म्हणूनही दुःख होतं. म्हणूनच कोणत्याही कर्माचं जर राजसिक कर्माचं फल हे दुःखरूपच होतं आणि तामसिक कर्माचं फल हे अज्ञानम. आळसच केला तर आळसातनं उत्पन्न काय होणार आहे? ज्ञान उत्पन्न होणारच नाहीये, अज्ञानच होणार आहे. कर्मातनं निदान काहीतरी उत्पन्न तरी होतंय, पण तामसिक याच्यातनं फक्त अज्ञान हेच फल मिळतं. आता पुढे सांगतायत पुन्हा सत्वरज तमाने काय काय होतं. तर सत्वयुक्त कर्माने काय होतं? 17वा श्लोक. सत्वात् संजायते ज्ञानं रजसो लोभ एव च प्रमादमोहौ तमसो भवतो ज्ञानमेव च. सत्वानी संजायते, सत्वानी काय होतं? तर सत्वात संजायते ज्ञानम, सत्वानी ज्ञान उत्पन्न होतो. रजानी लोभ, लोभो लाभेन वर्धते. रजोगुणी आपण प्रयत्न करून काही मिळालं तर तेवढ्यावर समाधान. आज 10,000 मिळाले, उद्या 1,00,000 मिळाले, मग 10,00,000 पाहिजेत, 1 करोड पाहिजेत, असं लाभानी लोभ वाढत जातो. असा रजानी लोभ वाढतो. प्रमाद मोह तमसो, प्रमाद आणि मोह हे दोन म्हणजे प्रमाद म्हणजे आपण पाहिलं की उद्देशरहित काहीतरी कर्म, उगाच टाइमपास आपण म्हणतो ना, मग तसं. आणि मोह, मूढ अवस्था ही प्राप्त होते. आणि अज्ञान भवतो ज्ञानमेवच, म्हणजे अज्ञान उत्पन्न होतं. आणि त्यामुळेच ऊर्ध्वं 18व्या श्लोकात सांगतायत ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसः जगन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसः. ऊर्ध्वं गच्छति सत्वस्था, सत्वस्थ जे असतात, सत्वगुणात राहून जे कार्य करतात त्यांची ऊर्ध्वगती होते. आता ऊर्ध्वन्न संशया जे भगवान म्हणतात मय्येव मन अधस्व, तर ते मय्येव मन अधस्व हे शुद्ध सात्विक आहे. पण तेवढं जरी नाही झालं, पण लोकांचं चांगलं करावं, परोपकार करावं आणि ईश्वर पूजा वगैरे करावी, ह्यांनी जरी सुरुवातीला सकाम असलं तरी बुद्धी शुद्ध होऊन
तिथे उद्धार शक्य आहे. म्हणून सत्वगुणाला सत्तत्वाच्या जवळचं असं सत व असं नाव मिळालेलं आहे. तर मध्ये तिष्ठन्ति राजसा. राजसा मध्ये तिष्ठन्ति म्हणजे हेरझारे आहेत. पुण्य करावं, स्वर्गलोकाला जावं, परत मृत्यू लोकावर यावं, परत पुण्य अर्जित करावं किंवा हे सत्वगुणात निदान पुढे तरी जाणं आहे. रजोगुणात म्हणजे प्रयत्न करत राहावे, मिळत राहावं, प्रयत्न करत राहावे म्हणजे तिथल्या तिथेच गोल गोल फिरत राहतो. आणि जगन्य गुणवृत्तीस्था म्हणजे तमोगुणाचं अज्ञान आणि आळस हे जसं आहे तसं धर्म आहे त्याचा विरोधच करणं. धार्मिक लोकांचा ला त्रासच देणं ही जगन्य गुणवृत्ती तमगुणांनी उत्पन्न होते आणि ते अधोगच्छती म्हणजे त्यांचा अधोगती होते. राक्षस वृत्ती ज्याला म्हणतात. असुर वृत्ती ही रजोगुणी आहे म्हणजे असुरक्षती इथे असुरा. पण राक्षस वृत्ती म्हणजे धर्माचा विरोधच करायचा. विरोधात स्वतःला आनंद झाल्यापेक्षा दुसऱ्याला दुःख देण्याची वृत्ती आहे. ती जगन्य गुणवृत्ती आहे. ती तमस गुणामुळे निर्माण होते आणि त्यांनी अधोगतीला माणूस प्राप्त होतो. आता पुढे सांगतात भगवान नान्यं गुणेभ्य कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. नान्यं गुणेभ्य कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति म्हणजे काय तर न अन्य म्हणजे या गुणांपेक्षा वेगळा असा कर्ता कोणी नाही. कारण त्रिगुणात्मक प्रकृती आहे आणि कार्य सगळं कर्ता कार्य क्रिया हे सगळं त्या प्रकृतीच्या अधीन आहे आणि त्यातच होतं. म्हणून या त्रिगुणांपेक्षा असा वेगळा कर्ता नाही. आणि निष्काम जो आहे त्याच्याकडे तर कर्तृत्व येत नाही. त्यामुळे निष्काम कर्म करणाऱ्याला कर्ता असं म्हणता येत नाही. म्हणून हे भगवान म्हणतात की नान्यक गुणेभ्य कर्तारम यदा द्रष्टानुपश्यन्ति. असा जो पाहतो की त्रिगुणातच कर्तृत्व आहे त्याच्या पलीकडे काही कर्ता नाहीये म्हणजे आत्मस्वरूपही त्याच्यापेक्षा वेगळे आहे असं जो पाहतो द्रष्टा म्हणजे त्याच्या प्रत्यगात्म्याच्या रूपाने कूटस्थाच्या रूपाने जे साक्षी जे तत्व आहे साक्षी रूप जो प्रत्यगात्मा आहे तो या सगळ्याला तटस्थपणे पाहणारा आहे आणि गुणेभ्यश्च परमवेत्ती मद्भावम सोऽधिगच्छति. म्हणजे तिन्ही गुणांपेक्षा वेगळा काही करता नाही हे पाहतो आणि तिन्ही गुणांच्या पलीकडे असलेला सच्चिदानंद घनस्वरूप जो परमात्म्याला जो तत्वता जाणतो तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो असे भगवान म्हणतात. सहा अधिगच्छती मद्भावम सहा अधिगच्छती म्हणजे माझ्या भावाला प्राप्त होतं म्हणजेच मला प्राप्त होतं असं भगवान सांगतात. गुणेभ्यश्च परम व्यक्ती म्हणजे गुणांचं ही जी कार्यकारण भाव आहे तो ज्याला व्यवस्थितपणे जाणतो. म्हणजे थोडक्यात इथेही भगवान क्षेत्रक्षेत्रज्ञ विवेक ज्याला होतो तो मला प्राप्त होतो हेच वेगळ्या गुणांच्या भाषेत सांगतात. म्हणजे 13व्या अध्यायात क्षेत्रक्षेत्रज्ञ द्वाराने प्रकृती पुरुष द्वाराने सांगितलं तसंच त्रिगुण आणि त्रिगुणापेक्षा वेगळा द्रष्टा अशा रूपाने तोच क्षेत्रक्षेत्रज्ञ विवेक नित्य अनित्य विवेक हा वेगळ्या प्रकारे भगवान इथे सांगतायत. आता 20वा श्लोक 14व्या अध्यायाचे गुणानेतान तित्रीं देही देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखैर विमुक्तो मृतमश्नुते. आता हा जो पुरुष आहे की जो हा गुणापेक्षा स्वतःला वेगळा पाहू शकतो तर त्याचं काय होतं तर हा पुरुष शरीराची जी उत्पत्ती जे काही शरीर म्हणजे इदम म्हणून दाखवलेले गेलेले सगळं क्षेत्र जे आहे त्याची जी उत्पत्तीला कारण जे 3 गुण आहेत त्याच्या पलीकडे जो जाऊ शकतो म्हणजे गुणातीत होतो. अत्री महर्षी म्हणतो
त्रिगुणांच्या पलीकडे गेले म्हणून ते अत्री महर्षी आणि म्हणून अं, म- त्यांच्या इथे भगवान दत्तात्रय जन्म घेत आहेत. तर असा 3 गुणांच्याही पलीकडे जो जातो, तो जन्म, मृत्यू, जरा, व्याधी जे ज्याचा विचार करून पासून वैराग्य आणण्याचा अभ्यास सांगितलेला आहे. त्या सगळ्या दुःखांपासून तो मुक्त होऊन परमानंदाला प्राप्त होतो. आता हे सगळं अर्जुनाने ऐकलं. आता अर्जुनाच्या मनात एक शंका उत्पन्न झालेली आहे आणि ती तो आता 21व्यात विचारणार आहे. कैर्लिंग स्त्रीन् गुणानेतानतीतो भवति प्रभो किमाचार कथैश्चैस्तान् स्त्रीगुणानतिवर्तते. आता अर्जुन म्हणतोय की या हे जे त्रिगुण आहेत त्याच्यात पलीकडे गेलेला पुरुष हा ओळखायचा कसा, म्हणजे त्याची लक्षणं कोणते आहेत. कैर्लिंग स्त्रीन, कैर्लिंग स्त्रीन म्हणजे लिंगई म्हणजे लक्षणं, कोणत्या कोणत्या लक्षणांनी तो युक्त आहे. आणि किमाचार कथन चैतान स्त्रीगुणान नती वर्तते, त्याचा आचार कसा आहे. आणि तो मनुष्य, हे प्रभू, तो मनुष्य कोणत्या उपायांनी या त्रिगुणांच्या पलीकडे जातो हेही मला सांगा. म्हणजे त्याची लक्षणं सांगा, तो कसा वागतो सांगा आणि या त्रिगुणाच्या पलीकडे तो कसा गेला हेही मला सांगा, असं अर्जुन विनंती करतोय. आता भगवान त्याच्यावर उत्तर देत आहेत. आता अर्जुनाचे याच्यात प्रश्न कोणते कोणते आले, तर पहिला प्रश्न आहे की तो पुरुष कोणत्या कोणत्या लक्षणांनी युक्त आहे. दुसरा प्रश्न आहे त्याचं आचरण कसं आहे. आणि तिसरा प्रश्न आहे की कोणत्या उपायाने तो त्या 3 गुणाच्या पलीकडे गेला. तर यातले पहिले 2 प्रश्न आहेत, त्याचं उत्तर आता 22व्यात भगवान देत आहेत. श्री भगवान उवाच प्रकाशै च प्रवृत्ती च मोहमेव च पांडव न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति. भगवान म्हणतात, हे अर्जुना, आता इथे पांडव म्हणून म्हटलेलं आहे. तर पांडव इथे काय म्हटलेलं आहे, तर पंडूचा मुलगा. आणि पांडव हा एकच नाही, तर तो अर्जुन जसा पांडव तसे बाकीही पांडवच आहेत. म्हणजे अनेकत्वात एकत्व ही यात दाखवलेलं गेलंय की अर्जुन ही पांडव झाला, नकुल सहदेव ही पांडव, भीम ही पांडव आणि युधिष्ठिरही पांडव. त्यामुळे वेगवेगळे जरी जीव वासत असले तरी एकच आहेत, ही जाणीव तिथे भगवान करून देतात. आणि काय सांगतात भगवान, तर प्रकाशईंच्या प्रवृत्तींच्या मोहमेवच पांडव. म्हणजे जो पांडवा, जो पुरुष सत्वगुणाचे कार्यरूप जे आहेत प्रकाश, आणि रजोगुणाचं कार्य ही प्रवृत्ती, आणि तमोगुणाचं कार्य हे मोह, हे प्राप्त झाले असता त्याचा विषाद मानत नाही. म्हणजे कसं आहे, ज्ञान जरी प्राप्त झालं तरी प्रारब्धाचा भोग हा भोगायला लागतो. आता हे हे समजवण्यासाठी एक बाणाचं उदाहरण देतात की आपण बाण सोडला तर ते तो बाण सोडल्यानंतर, समजा एखाद्याला मारण्यासाठी बाण सोडला आणि त्यानंतर वैराग्य उत्पन्न झालं तरी तो बाण जाऊन त्याचं कार्य करणार आहे. तसं ज्ञान झालं तरी पूर्वकर्माचं फलरूप जे प्रारब्ध सुरू झालंय ते भोगूनच संपायचं लागतं. ज्ञानाने संचित आणि क्रियमाणाचा, म्हणजे जे साठलेलं कर्म आहे आणि आता चालू असलेलं कर्म आहे त्याच्यापासून तो वेगळा झाला, पण प्रारब्ध कर्माचा भोग घ्यावा लागतो. तर त्या प्रारब्ध कर्मात सत्वर रज तमात्मक जे काही झालं असेल कार्य, तर त्याच्याप्रमाणे भोग होत असले तरी तो ज्ञानी हा त्या तिन्ही गुणाचं जे
भोग आहे त्यावेळी तो अ, त्याच्यापासून म्हणजे त्याचा विषाद मानत नाही, अलिप्त राहतो आणि प्राप्त व्हावं झालंय त्याची इच्छाही करत नाही आणि काही गेलं असेल किंवा वाईट गोष्ट जर तमो रजोगुणी मिळत असेल तर त्याच्या विषादही तो मानत नाही. असा हा ज्ञानी पुरुष. आता पुढे सांगतायत उदासीन वदासीनो गुणैर्यो न विचाल्यते गुणावर्तन्त इत्येव योवतिष्ठती नेंगते. आता 22व्यात ऑलरेडी भगवंतांनी सांगून झालं की सत्वगुणाचं कार्यरूप प्रकाश, रजोगुणाची प्रवृत्ती किंवा तमोगुणाचं कार्य मोह प्राप्त झालीही असताना तो अविचल राहतो आहे आणि त्याची हवे नको असं काही बाळगत नाही हे त्यांनी सांगितलं. आता आणि काय करतो ते सांगतात की उदासीन अवदासीनो गुणर्यो न विचारते. तर तो या सगळ्या म्हणजे गुणाच्या क्रियापासून साक्षीरूप राहून तो अविचल राहतो. विचलित केला जाऊ शकत नाही आणि गुणच गुणात वावरत आहेत. म्हणजे दुसऱ्यांनी काही केलं तेही गुणाचं कार्य, आपण जे करतो तेही गुणाचं. म्हणजे गुणातच गुणाची कार्य होत राहत आहेत. त्यातनं परत गुणरूपी संस्कार होत आहेत. ते गुणरूपी संस्कारांनी परत गुणात्मक कार्य होत आहेत. हा तो एक खेळ, कठपुतल्याचा खेळ असल्यासारखा तटस्थपणे तो पाहत राहतो आणि सच्चिदानंद परमात्म्यात एकरूप होऊन राहतो. तो साक्षी भाव धरून राहतो आणि त्या साक्षी स्थितीपासून, आत्मानंदापासून तो कधीही ढळत नाही आणि त्यामुळे त्याला सगळं सम वाटतं. हे आता 24व्या श्लोकात सांगतायत. 24वा श्लोक घेऊन आपण थांबू. सुख दुःख सम दुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचना तुल्य प्रिया प्रियो धीरस्तुल्य निंदात्म संस्तुती. तो या सगळ्या द्वंद्वात सम राहतो. कोणत्या? तर तो पुरुष निरंतर आत्मभावात राहून सुख-दुःख हे द्वंद्वात सम राहतो. तो समलोष्ट अश्मक कांचन म्हणजे माती दगड सोने यांना सारखंच समजतो किंवा त्याला अनुभव येतो की हे सगळे सच्चिदानंदावरचे गुणाचे विलास आहेत. आतलं सच्चिदानंदत्व त्यांनी काही भंगत नाही. तसंच प्रिय अप्रिय हे जे संसारात बाकी सगळ्यांकडनं मानलं गेलंय ते सारखंच मानतो. सुखेषु अनुद्विग्न मना दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा हे स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगितलंय. ते तेच आहे. तो ज्ञानी महात्मा सुख दुःख समान मानतो. आवडती नावडती गोष्ट असं काही त्याला नसतं. प्रिय अप्रिय गोष्टी सारख्या मानतो आणि तो धीर आहे. धीर म्हणजे जुई आत्मस्वरूपावरची धारणा त्याची कायम आहे आणि त्याचा धीर कधीही सुटत नाही, संयम कधीही सुटत नाही आणि तुल्य निंदा आणि स्तुती त्याला सारखेच वाटतात. कारण निंदा स्तुती हे विचारच त्या त्रिगुणातले आहेत आणि ते त्रिगुणात्मक देह आणि मनावरच चालतात. त्यामुळे त्याच्यापासून तो अलिप्त असल्यामुळे निंदा स्तुती त्याला समान वाटतात. पुढेही द्वंद्व सांगितलेले आहेत. पुढच्या सेशन मध्ये पाहताना आपण हा एक श्लोक आधी 2 घेऊन परत पुढचे पाहू. कारण एक सलगपणे 25 श्लोकापर्यंत ही लक्षणं आलेली आहेत. प्रार्थना घेऊन थांबू आता. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.